नाच रे चोरा अंबानीच्या वनात, नाच रे चोरा नाच. गव्हर्नमेंट आता कंटेंट क्रिएशन सपोर्ट करणारे शाळेत वगैरे असे लॅब्स बिब्स आणि लोकं विरोध करतायत. आणि मला राग येतो, असं कसं तुम्ही मूर्खासारखा विरोध करता? सगळ्या गोष्टींचा विरोध करून कसं चालणार आहे? कारण लोकं जर शाळेत गेली पोरं-बिरं आणि तिथे शिकली-बिकली, वाचायला लागली, तर उगाच ते एप्स्टीन फाइल्स वगैरे उघडून वाचल्या, तर मग कसं होणार ना मग? तर ते वाचण्या-बिचण्याची गरज नाहीये. खरं वाचण्यापेक्षा नाचणंच महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यात लिहिलंय ना, कोणीतरी कुठेतरी जाऊन नाचले-बिचलेले. इस्रायलला गेलेले ते ₹70 औषध आणायला डायबिटीजचं. पण ते तिकडे जाऊन असे नाचून-बिचून गाणी-बिणी म्हणून आले. असं 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 म्हणतायत, मी नाही म्हणत आहे. आता जर शिकले पोरं आणि ते जर वाचायला लागले, तर मग असं उलटं-उलटं काहीतरी वाचतील ना आणि मग उलटं-सुलटं काहीतरी तुमच्या मनात येईल ना मूर्खासारखं. त्याच्यापेक्षा मग तुम्ही शाळेत जाऊन नाचा. नाचा. मग आपण जसे डिस्ट्रॅक्टेड आहोत रील बघून-बघून, तसे ते लोकं रील बनवून-बनवून डिस्ट्रॅक्ट राहतील. डिस्ट्रॅक्टेड राहिले तर मग ते प्रश्न नाही विचारणार आणि मग प्रश्न नाही विचारणार तर देशद्रोही नाही होणार किंवा धर्मद्रोही नाही होणार. म्हणूनच म्हणतो, हे फालतू असे प्रश्न-बिश्न विचारणाऱ्या गोष्टीपासून लांब राहिला, ते शाळेत पण पोरांना आता कंटेंट क्रिएशन शिकवणार आहे. मग ते बनवतील, नाचतील.